थंडी आहे ना, मग बाजारामध्ये जेव्हा तुम्ही भाजीपाला घ्यायला जातात भाजी मंडईत, तेव्हा मेथीची जुडी दिसली ना, आवर्जून आणा. घरामध्ये असतील तुम्ही मस्तपैकी मेथी डिंकाचे लाडू केलेले, पण अशी हिरवीगार पालेभाजी तुमच्या आहारामध्ये नक्की असू द्या. आता भरपूर प्रमाणात मिळते, तर मग खाऊन घ्यायची. तर मेथीची जुडी आणायची, स्वच्छ निवडून ठेवायची आणि मग त्याची तुम्ही भाजी करा किंवा कच्चा मेथीचा खुडा करा. तो चवीला एकदम छान लागतो. डाएटवर आहात, वजन कमी करायचं आहे, नाही तर फिट राहायचं आहे, मग चला मेथीचा खुडा करून बघा आणि खा. मेथीची भाजी, मेथीची दशमी, मेथीचा पराठा, मेथीचा खुडा, दाणे लावलेली भाजी मेथीची, कच्ची नुसती मिरचीची भाजी, की कोणत्याही प्रकारे मेथीची भाजी करा. चवीला छान लागते आणि व्हरायटीमध्ये करायची म्हणजे मग घरातले कंटाळत नाही आणि म्हणत नाही काय तीच मेथीची भाजी. वेगवेगळ्या प्रकारे करून खाऊ घालायची त्यांना. तर आज आपण बघणार आहोत कच्च्या मेथीचा खुडा कसा बनवायचा. तर मेथीची बाउलभर पानं घेतलेली आहे. धुवून घेतली म्हणजे माती वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि पाणी थोडंसं टिपून घ्यायचं आहे म्हणजे मग खुडा ओलसर होत नाही आणि अगदी थोडं-थोडं चॉप करायचं आहे, रफली चॉप. जास्त नाही बारीक करायचं, नाहीतर कडवट होईल ती. आणि एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. झटपट कधी भाजीला काही नसेल ना किंवा तोंडी लावायला काही पाहिजे असेल, तर नेहमीच आपण लोणचं वगैरे घेतो. त्यापेक्षा असा कच्चा मेथीचा खुडा खाऊन बघा. भाकरी असेल तर अतिउत्तम. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडंसं चवीला लाल तिखट, धना पावडर पाव चमचा आणि आता इथे घालायची आहे शेंगदाण्याची चटणी. मस्तपैकी लसूण घातलेली शेंगदाण्याची चटणी आहे, ती घालायची आहे आणि ती टाकल्यावर ज्या खुड्याची चव आहे ना, ती डबल होते. म्हणून मग शेंगदाण्याची चटणी आवर्जून टाकायची. कशी करायची शेंगदाण्याची चटणी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, वरती आय बटनवर पण येईल. नक्की करून बघा तुम्ही. मोकळी-मोकळी मस्त बनते. चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि चमचाभर तेल. एकत्र करायचं आहे सगळं म्हणजे मग मेथीचे पानं, चटणी, कांदा हे सगळं एकजीव होईल. तुम्हाला जर हवं असेल, बीपीचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉल असेल, तर त्यामध्ये थोडासा तुम्ही बारीक चिरलेला कच्चा लसूण सुद्धा घालू शकतात. लसूण कच्चा खाणं हे तब्येतीसाठी चांगलं असतं. बीपी, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणतं. बस असा कच्चा खुडा करायचा, भाकरी पोळीसोबत एन्जॉय करायचा आणि जाता-जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा.